शहरातील पारंपरिक ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी एकत्रित सामूहिक नमाज अदा केली। काल 30 तारखेला रमजान पूर्ण झाल्यानंतर सायंकाळी पवित्र रमजान महिन्याची सांगता झाली। जिल्ह्याभरात ईद उल फित्र अर्थात रमजान ईद साजरी करण्यात आली। शहरातील शाहजहान ईदगाह मैदान येथे हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्रित सकाळी सामूहिक नमाज पठण केले। शहर खतीब हाफिज हिसामुद्दीन अशरफी यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य नमाज पठणाचा कार्यक्रम झाला। एप्रिल महिन्याच्या रणरणत्या उन्हात यंदाचा रमजान महिना असूनही अनेक अबालवृद्धांनी हा अत्यंत कठीण उपवास केला, असे शहर खतीब अशरफी हिसामुद्दीन यांनी सांगितलं। नाशिकच्या शाही मशिदींसह शहरातील इतर भागात बुधवारी सायंकाळी चंद्रदर्शन झाले। बुधवारी मुस्लिम बांधवांच्या रमजान या पवित्र महिन्याची सांगता झाली असून त्यानुसार आज ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण करण्यात आले। ईद निमित्तानं शहरातील मशिदींवर आकर्षक रोषणाई करण्यात आली असून शहरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। ईदच्या पूर्वसंध्येला मुस्लिम बांधवांनी एकमेकांना आलिंगन देत ईद मुबारक म्हणत शुभेच्छा दिल्या। दरम्यान भारतात तसेच जगात शांततेसाठी प्रार्थना करण्यात आली। दरम्यान नमाज पठणानंतर सर्वधर्मीय समाज बांधवांनी आणि पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, पोलीस उपायुक्त विजयकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त सिद्धेश्वर धुमाळ, पोलीस निरीक्षक मधुकर कड, माजी खासदार हेमंत गोडसे, राजाभाऊ वाजे, दशरथ पाटील, सुधाकर बडगुजर, वसंत गीते, विलास शिंदे, आकाश छाजेड, शेख हनीफ बशीर यांनी ईद निमित्त मुस्लिम बांधवांचे तसेच इतर बांधवांना शुभेच्छा दिल्या। गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक।